परमवीर सिंह यांनी एबीपी माझाकडे जो गौप्यस्फोट केला आहे 100 कोटींच्या वसुलीबाबत त्याबाबत बोलण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आहेत. सर, अत्यंत गंभीर आरोप आहेत. म्हणजे थोडक्यात असं म्हटलंय की पवार आणि ठाकरे अर्थात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना या सर्व गोष्टीची कल्पना होती. आज त्यांनी जी काही मुलाखत दिलेली आहे मी आपल्याच माध्यमातून बघितली, परंतु त्यांनी जे काय भोगलंय, त्यांनी जे काय अनुभवलंय ते त्यांनी आज व्यक्त केलेलं आहे. आणि म्हणून जे काही लोक कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांवर टीका करतात, देवेंद्रजींवर टीका करतात, आज जनतेनं महाराष्ट्रातलं हे देखील बघितलेलं आहे की नक्की पूर्वी काय चाललेलं होतं. आज खरं ते कोण स्वीकारणार नाहीत, त्याला राजकीय रूप देतील. परंतु ज्या लोकांनी उद्योग बाहेर गेले म्हणून सांगितलं, त्याच लोकांनी सचिन वाझेला पोलीस खात्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन 100 कोटी रुपयाच्या वसुलीची जबाबदारी दिली आणि अंबानींच्या घराखाली बॉम्ब ठेवला. हे कृत्य किती चांगलं आहे आणि वाईट आहे हे जनतेला कळलेलं आहे. आज परमवीर सिंगनी काही गोष्टी ज्या सांगितल्या आहेत ह्या किती योग्य आहेत किती अयोग्य आहेत हे जनतेला माहिती आहे. आणि त्यांनी जे काय, मी शब्दप्रयोग करतो, त्यांनी जे काय भोगलं आहे ते मी देखील मंत्रिमंडळामध्ये होतो, मी देखील उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो, मी देखील काही बदल्यांसाठी शेवटी आपल्या जिल्ह्यातले जे SP असतात त्यांची चांगल्या ठिकाणी पोस्टिंग व्हावं, आपल्याकडे जे PI असतात त्यांना चांगल्या ठिकाणी पोस्टिंग होऊन त्यांचं भलं व्हावं या भूमिकेतनं अनेक वेळा काही लोकांना भेटलेलो आहे. आणि त्यावेळी माझा अनुभव देखील जो होता तो कटू अनुभव होता. आणि जी काय आज गोष्ट मीडियाच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळते ती बघत असताना एक मात्र दुःख होतं की पोलीस खात्यामध्येच आरोपींना घ्यायचं, आरोपींच्या हस्तेच पैसे वसूल करायला सांगायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्रजींवर टीका करायचं. हा जो काही फेक नरेटिव्ह सेट करण्याचा जो भाग आहे तो काही अंशी लोकसभेला यश आलं, पण सारखं खोटं बोलून चालत नाही. परमवीर सिंहांनी काही लोकांना एक्सपोज केलेला आहे. सर, एक त्यांनी महत्त्वाचा याच्यामध्ये असा उल्लेख केला या मुलाखतीमध्ये की त्यांचा जो मुलगा आहे देशमुखांचा ललित, तो हॉटेलमध्ये बसून सर्व मॅनेज करत होता किंवा पक्षाकडून टार्गेट होतं म्हणजे देशमुखांना दिलेलं किंवा ते प्रेशर देशमुख माझ्यावरती टाकत होते. अशा प्रकारचा तो एकंदरीत त्या मुलाखतीमधला देखील एक महत्त्वाच्या स्टेटमेंट्स आहेत म्हणजे अशा पद्धतीची. सो तुम्ही आजचा जो उल्लेख केला त्याप्रमाणे तुम्ही मंत्री होतात त्या ह्याच्यामध्ये, सो तुम्हाला तसं काही कधी जाणवत होतं का काही गोष्टी? नाही, यामध्ये मी एका कार्यक्रमामध्ये तत्कालीन गृहमंत्र्यांची एक मुलाखत बघितली होती. त्याच्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता, 2 दिवस अगोदरच असेल. मला असं वाटतं की आपण ती मुलाखत काढून बघावी. त्यांनी त्यावेळेच्या पोलीस अधिकाऱ्यांवर कशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोप केले होते आणि त्याच्यानंतर का राजीनामा द्यावा लागला. जर त्यांनी काही केलेलंच नसेल तर राजीनामा घ्यायची काही आवश्यकताच नव्हती. ते जर इनोसंट होते तर राजीनामा घ्यायची आवश्यकता नव्हती. आणि ते काय महत्त्वाची गोष्ट जी देवेंद्रजींनी सांगितली की सरकारनं काही त्यांना गुन्हेगार ठरवलं नव्हतं. हायकोर्टामध्ये काही लोक गेली आणि हायकोर्टाच्या आदेशानं त्यांच्यावर पोलीस कारवाई करायचं ठरलं. त्याच्यामुळं जे काय सांगितलं जातं आहे त्याच्यामध्ये परमवीर सिंग जे सांगतात त्याच्यामध्ये तथ्य असेल म्हणूनच ते सांगत आहेत आणि तेच सचिन वाझेंनी सांगितलेलं आहे. आता मला असं वाटतं की याचा विचार हा महाराष्ट्रातल्या जनतेनं केला पाहिजे. जे कायमस्वरूपी या दोघा-तिघांवर आरोप प्रत्यारोप करतात, म्हणजे देवेंद्रजींवर असतील, अजितदादांवर असतील किंवा एकनाथ शिंदेसाहेबांवर असतील, तर ते काय थराला जाऊन काम करत होते पैसे कमवण्यासाठी हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही आता म्हटलात की म्हणजे जिल्ह्यातल्या काही अधिकाऱ्यांसाठी देखील काही वेळेला गाठीभेटी होत असताना कुठेतरी चांगलं पोस्टिंग मिळण्यासाठी किंवा त्यांना कुठेतरी चांगलं एखादं आणखीन एका वरच्या पदावर जाण्यासाठी, सो अशा वेळेला तुमचा काही कटू अनुभव होता का किंवा तुमच्या सहकारी मंत्र्यांशी काही बोलणं चालणं झालं होतं का किंवा तत्कालीन मंत्रिमंडळामध्ये याबाबतच्या काही चर्चा सुरू होत्या का? मुळात मी जबाबदारीनं सांगेन की ज्या अधिकाऱ्यांना, चांगल्या अधिकाऱ्यांना, कदाचित शेतकरी कुटुंबातल्या अधिकाऱ्यांना मी त्या ठिकाणी घेऊन गेलेलो होतो, त्यांना किती कटू अनुभव आलेले होते हे आज देखील ते सांगू शकतात. आजही ते नोकरीमध्ये आहेत, परंतु ते सांगणार नाहीत, कारण शेवटी शासनामध्ये प्रशासनामध्ये ते काम करतात. हा अनुभव मलाच असा नाही, कारण मला काय एखाद्या SP ची बदली करून मला त्याच्यातनं काही कमवायचं नव्हतं. परंतु एखाद्या शेतकरी कुटुंबातलं जर SP असेल किंवा PI असेल किंवा API असेल, त्याला चांगल्या ठिकाणी पोस्टिंग मिळावं, त्याला देखील चांगल्या पद्धतीचं काम करता यावं, ही प्रामाणिकपणाची आमची भूमिका होती. त्यावेळी माझ्यासारख्या मंत्र्याला देखील कोणाकोणाच्या समोर बसावं लागलं हे राजकीय एथिक्स म्हणून मी सांगत नाही, परंतु आज जे परमवीर सिंहांनी सांगितलेलं आहे या बाबतीमध्ये तथ्य असल्यामुळेच ते बोलत असतील. सचिन वाझे देखील हेच बोलत आहेत, ते देखील हेच बोलत आहेत, त्याच्यामुळे त्याची देखील शहानिशा जनतेनं केली पाहिजे हे माझं मत आहे. सर, ललित देशमुखांचा जो मुलगा ललित देशमुखांचा याच्या रोलबद्दल तुम्हाला कधी काही कल्पना किंवा अशी कुणकुण कधी जाणवलं होतं का या सगळ्या गोष्टींमध्ये? नाही, मी उगाचच राजकीय कोणाची नावं घेणार नाही.
मला असं वाटतं की कोणाचं तरी खोटं नाव घेऊन कोणाचं तरी करिअर मला अजिबात बरबाद करायचं नाही आणि तो माझा उद्योग देखील नाही. अनिल देशमुखांची दोन्ही मुलं हे माझे अतिशय जवळचे चांगले मित्र आहेत. त्यांनी कधीही आजपर्यंत मला असं दाखवलेलं नाही किंवा कुठच्या गोष्टी त्यांनी मला सांगितलेल्या पण नाहीत. परंतु हा विषय जो चालू आहे हा सचिन वाझेच्या बाबतीतला चालू आहे आणि परमवीर सिंहांच्या बाबतीतला चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये मला पुढं जाऊन सांगायचं आहे की गृहमंत्र्यांनी केलं असं ते म्हणतायत, पण गृहमंत्र्यांना करायला लावलं का, ही देखील बाब मोठी आहे. आणि म्हणून मी आज विरोधामध्ये काम करतोय त्यांच्या, म्हणून त्यांच्या कुटुंबाबद्दल काही बोलावं, त्यांच्या मुलांबद्दल काही बोलावं, हा अधिकार काही मला दिलेला नाही. हा तपासाचा एक भाग आहे आणि तपासाअंती जे काय असेल ते खरं खोटं येतच आहे. CBIने तो रिपोर्ट दिलेला आहे. त्याच्यामुळं कोणतरी काहीतरी बोललं म्हणून मी ताबडतोब त्यांच्या मुलाला बदनाम करणं हे काय माझ्या दृष्टीने योग्य आहे असं मला वाटत नाही. तर शेवटचा प्रश्न, या संपूर्ण आरोपांची सरकार चौकशी करणार का? कारण की तुम्ही अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदार लोकप्रतिनिधी देखील आहात, शिवाय महत्त्वाच्या पदांवरती देखील आहात. याची चौकशी झालेली आहे असं मला वाटतं. CBIने तो रिपोर्ट देखील तयार केलेला आहे. परंतु ज्या रिपोर्टमध्ये जे काय आहे ते दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे ना. म्हणजे कोण योग्य आहे आणि कोण अयोग्य आहे हे एकदा जनतेला कळलं पाहिजे. कारण योग्य असेल, योग्य ज्याला मी आहे असं वाटत असेल तो कदाचित अयोग्य असेल, ज्याला अयोग्य कोण वाटत असेल तो कदाचित योग्य असेल. परंतु हे सगळं जनतेसमोर आलं पाहिजे आणि जनतेसमोर आल्यानंतर लोकांना कळेल की कोण त्याच्यामध्ये गिल्टी होतं आणि कोण नव्हतं. धन्यवाद सर. तर एकंदरीत ह्या सर्व गोष्टी लोकांसमोर आल्या पाहिजेत अशी मागणी किंवा असं विधान जे आहे ते सध्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेलं आहे. कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.